एका आईचा मुलगा 10 दिवस बर्फामध्ये पडून होता सियाचीनमध्ये. एका आईचा मुलगा उंचावरून गोळ्या झेलत होता कारगिलमध्ये. एका आईचा मुलगा दहशतवाद्यांशी टक्कर देत होता काश्मीरमध्ये. एका आईचा मुलगा शत्रूच्या तावडीत सापडला होता पाकिस्तानमध्ये. एका आईचा मुलगा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या सुरुंगावरती चालत गेला छत्तीसगडमध्ये. हे सगळं या मुलांनी आपल्या देशासाठी केलं, कारण ते सैनिक होते. पण नागरिकांचं काय? एका आईचा मुलगा सोशल मीडियावरती बसून होता दिवसभर या देशातल्या इतर करोडो नागरिकांच्या मुलांसारखाच. या देशात काय चुकतंय हे सगळ्यांना सांगत, खरी देशभक्ती कशी असली पाहिजे हे सगळ्यांना शिकवत. मग 15 ऑगस्ट आला. नेहमीप्रमाणे सगळे सकाळी उठून तिरंगा लपेटलेल्या त्या पवित्र खांबाभोवती जमले. खांबालाही क्षणभर प्रश्न पडला, आपल्या भोवती एवढे खांब कसे? अरे यांच्यातला उत्साह गेलाय कुठे? अरे छातीवरती बंदुकीच्या गोळ्या झेलून मिळवलेलं हे स्वातंत्र्य साजरं करायला लिमलेटच्या गोळ्या खायला आल्यासारखे लोक कसे येतात? खांब चिंतेत पडला. खांबानं तिरंग्याला प्रश्न विचारला, या गर्दीतला खरा देशभक्त कसा शोधायचा? ज्याच्या हातात सगळ्यात जास्त झेंडे तो, की ज्यानं आज सगळ्यात जास्त घोषणा दिल्या तो? तिरंगा म्हणाला, ज्याच्या हातात सगळ्यात जास्त झेंडे आहेत तो कदाचित फार मोठा देशभक्त नसेल, पण खरा देशभक्त तो आहे जो 16 ऑगस्टला रस्त्यावरती पडलेले तिरंगे उचलतो. त्याला कळलंय देशभक्ती म्हणजे काय असते. या देशाच्या सीमेप्रमाणेच या देशाच्या भूमीला सुद्धा पहाऱ्याची गरज आहे. त्या दिवशी खांबाला आपल्या भोवती नेहमी उभं राहून भारत माता की जय म्हणणाऱ्या लोकांप्रमाणेच जरासं वाकून रस्त्यावरचा झेंडा उचलणाऱ्या लोकांचा सुद्धा अभिमान वाटला. अशा 4-2 लोकांमुळेच आज सीमेवरती लाखो जवान डोळ्यामध्ये तेल घालून या देशाचं रक्षण करतायत 24 तास. पण अशा 4-2 लोकांची संख्या कधी वाढणार? आम्ही सामील झाल्यावर. तुम्ही याल ना सोबत? कारण जो देश महासत्ता बनण्याच्या वाटेवरती असतो त्या देशाचा झेंडा कधीच वाटेवर पडलेला नसतो. भारत माता की जय! भारत माता की! तर मंडळी, उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आत्तापासूनच सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि हसण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत. ते आम्ही वचन घेतलेलंच आहे, म्हणूनच घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या भारत दौरा. मंडळी, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाली. या प्रवासामध्ये आपल्या देशानं अनेक बदल पाहिले, अनेक स्थित्यंतर पाहिली, अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या देशानं प्रगती केली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्याही पुढे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत. अशाच महिलांचा सन्मान या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही या मंचावरती करणार आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थानं तिरंग्याची शान वाढवली. मंडळी, यंदाच्या महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय टीमनं भारताचा झेंडा जगभरात फडकवला, हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि या इतिहासाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. तर मंडळी, आता सुरुवातीलाच या मंचावरती आमंत्रित करूयात आपण तिला. सगळ्यांना ऑस्ट्रेलिया बरोबरची ती मॅच आठवतच असेल. सगळ्यांना टेन्शन आलं होतं की काय होणार काय होणार. ती मैदानामध्ये आली आणि मग तिने 20 चौकार
7 षटकार भिरकावले आणि 115 चेंडूमध्ये 171 धावा केल्या नाबाद राहून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हरमनप्रीत कौरचं. बहुत अच्छा लग रहा है, ये मेरा फेवरेट शो है और वाह वाह, अच्छा लग रहा है. हे तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि जितकं तुमचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे आणि खूप गप्पा मारायच्या आहेत. मी स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर कृपया विराजमान व्हा. जोरदार टाळ्या हरमनसाठी. तर मंडळी आता आमंत्रित करूयात एका मराठमोळ्या महिला खेळाडूला जी फायनल झाली इंग्लंड बरोबर आणि इंग्लंडच्या या मॅच मध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच 86 धावा जिने केल्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पूनम राऊत हिचं. इथे येऊन कसं वाटतंय पूनम? खूप चांगलं वाटतंय. ॲक्च्युली माझी 2 स्वप्न आहेत. एक इंडियाला वर्ल्ड कप जिंकून द्यायचं आणि दुसरं म्हणजे चला हवा योद्यामध्ये माझं एक दुसरं स्वप्न आहे. So आज ते पूर्ण झालं. मी खूप आनंदी आहे. नाही खरं तर ही फारच मोठी गोष्ट तू बोललीस आज. आणि वर्ल्ड कप तर तुम्ही जिंकणारच कारण तुम्ही झलक दाखवून दिली, ट्रेलर दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आता पिक्चर तर पुढे जो येणार आहे तो सगळ्यांना बघायला आवडणार आहे. आणि मी बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या विदर्भ कन्या मोना मेश्रामसाठी. वा वा, स्वागत मोना. वा वा, कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय. आज हाच एक शो आहे जो आम्ही सगळे पूर्ण फॅमिली बसून बघतो आणि आमची फॅमिली पण खूप एन्जॉय करते हा शो. क्या बात आहे. आणि फॅमिलीचा सुद्धा आवडता शो आहे. खूप मोठी गोष्ट आहे. बसण्याची विनंती करतो, आपण खूप गप्पा मारणार आहोत आज. तर मंडळी आता आपण स्वागत करूयात या विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या विरोधात शतक झळकावणाऱ्या या मराठमोळ्या मुलीचं. जोरदार टाळ्या सांगलीची स्मृती मानधना. मनापासून स्वागत स्मृती. खूप एक्साइटेड आहे. सगळ्या रिलेटिव्सकडनं आणि फ्रेंड्स स्पेशली पूनमकडनं पूर्ण वर्ल्ड कप भर मी हा शो बद्दल खूप ऐकलंय. आणि फायनली इकडं म्हणजे हा शो लाईव्ह बघायला खूप एक्साइटेड आहे मी. क्या बात आहे. वर्ल्ड कपची जगात चर्चा, वर्ल्ड कप मध्ये हवायुद्धाची चर्चा, किती मोठी गोष्ट आहे ही. किती मोठी गोष्ट असावी. अरे हे मला आज इतकं भारी वाटतं ऐकून की आमची पण चर्चा तिकडे असू शकते. पण तुम्ही ग्रेट काम केलं आणि जितका तुम्हाला तुमचं कौतुक करावं तितकं कमी. आणि हा एक झी मराठीचा प्रयत्न आहे की तुम्हाला आज बोलवून तुमचं मनापासून कौतुक करायचं. मनापासून स्वागत. मी बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. मंडळी, कुठलीही विद्या ही गुरुशिवाय मिळणं कठीण. तसंच या खेळात सुद्धा एक चांगला गुरु मिळणं, एक चांगला कोच मिळणं खूप महत्त्वाचं. आणि असंच उत्तम काम केलेलं आहे, कामगिरी निभावलेली आहे यांच्या गुरूंनी. ते सुद्धा मराठमोळे आहेत हे एक वेगळं सांगायला मला आवडेल. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात प्रशिक्षक तुषार आरोठे यांना. या बात. वा 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 वा. तुषार सर स्वागत. बसण्याची विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. तुषार सरांना बघितलं आणि मला चकदेचा शाहरुख खानच आठवला. सगळ्यांना तुमच्याकडे बघून अभिमान वाटतो आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलंय आता की आपण सुद्धा या क्षेत्रात गेलं पाहिजे का. प्रत्येक गावात चळवळ सुरू झाली आहे. तशीच आमच्या गावात सुद्धा एक चळवळ घडली. तुम्हाला माहिती आहे का, महिलांची. ती चळवळ तुम्हाला या मंचावरती मी आता दाखवणार आहे. सगळ्यांनीच चक दे इंडिया सिनेमा बघितलेला आहे. आमच्या थुकरटवाडीत एक वेगळा सिनेमा घडतोय, चेक दे इंडिया. बघूयात त्याचं नाव असं का आहे आणि या सिनेमात काय घडणार आहे. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की उद्याच्या भागात आपल्याबरोबर जे सहभागी होणार आहेत सगळ्यांना ज्या सिनेमाची उत्सुकता आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. या सिनेमाचे कलाकार, हे कलाकार सुद्धा समोर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यांनाही मी विनंती करतो की या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्यावा. नमस्कार नमस्कार नमस्कार
नमस्कार नमस्कार. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा या ठिकाणी हे काय चाललेलं आहे, तर आपल्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे आज की वर्ल्ड कप पर्यंत ज्यांनी बाजी मारली आणि त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला अशी महिला क्रिकेट टीम या ठिकाणी आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की कसं आहे, त्याच्यामुळं गावात क्रेज आली क्रिकेटची. सगळीकडे असं वाटायला लागलं की आपल्याकडे क्रिकेट व्हायला पाहिजे. अनेक स्पर्धा. तर आज आमच्या पण गावामध्ये स्पर्धा भरलेली आहे. अण्णासाहेब टरमळे चषक 2017 भव्य एक टप्पा आउट क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केले आहेत. आणि हा आमचा वर्ल्ड कप आहे. हे मिळवण्याचं स्वप्न सगळ्यांचा वर्ल्ड कप आहे हा, कारण हा खूप जुना आहे म्हणून हा वर्ल्ड कप याचं नाव आहे. तुम्हाला वर्ल्ड कप वाटेल तर तसं नाही. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी या आज या ठिकाणी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. आणि आज या ठिकाणी भव्य क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी चाललेल्या पिवळ्या रंगातली टीम आपण बघत आहोत. जलवा क्रिकेट टीम यांचं हे नाव आहे. आणि या ठिकाणी आता आपण स्वागत करणार आहोत अण्णासाहेब टरमळे यांचं, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. अण्णासाहेब टरमळे येतात. बंद करा माहिती 2 मिनिटं थांबा. या टाळ्या अण्णासाहेब टरमळे. अण्णा तिकडे लय हात करू नका, तो फ्लेक्स मारलेला आहे. तुम्हाला वाटतं गर्दी येते? अरे मला वाटलं लोकच बसले तिकडे. फ्लेक्स मारलेला आहे अण्णा. इकडे अण्णासाहेब टरमळे यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. अण्णासाहेब टरमळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झालेला आहे. अण्णासाहेबांचा, अरे अण्णासाहेबांचा, अण्णासाहेबांची आयटम भारी. काय चालू या ठिकाणी एक मनातली भावना, या ठिकाणी एक मनातली भावना 4 चौकात आहे म्हणजे हे बरं नाही, असं नाही म्हणजे व्हेज मध्ये काय व्हेज मध्ये एक मनातली भावना आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे उमटवण्याचा. तर असू द्या, सगळी तयार झाली व्यवस्थित. सगळी तयारी आता व्यवस्थित झालेली आहे. तर अतिशय मनापासून आपण स्वागत करत दूध संघाच्या अध्यक्ष आणि अखिल भारतीय पापड लोणची संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सरांचे सुपुत्र रणबीर दादा टरमळे. जोरदार टाळ्या सरांसाठी. रणबीर दादा टरमळे. मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. अतिशय मनापासून स्वागत करणार आहोत. या ठिकाणी त्या आईला याच्या अतिशय मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. या ठिकाणी आपल्या गावच्या होणाऱ्या सुनबाई, ज्यांच्या बरोबर यांचा साखरपुडा होणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रणवीर दादा यांच्या होणाऱ्या बायको दीपिकाताई धोत्रे, रणवीर दादा टरमळे अशी जोडी. दीपिकाताई धोत्रे या ठिकाणी आलेले आहेत. सुनबाई, कसं आहे, आज मौका आहे, सगळे लोक जमलेले आहेत. आमची इच्छा अशी आहे का तुम्ही एकदा उखाण्यात नाव घेऊन असता का आमच्या मुलाचं. आता या ठिकाणी उखाणा घेण्याचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांनी पब्लिकने जोरदार टाळ्या वाजवायच्या. पब्लिकसाठी एकदा जोरदार टाळ्या. बादलीत ठेवली बादली त्यात केला फेस, वा बादलीत ठेवली बादली त्यात केला फेस, वा वा. आणि रणबीरराव आमचे 1 नंबरचे होपलेस. जबरदस्त. काय उखाणं घेतलं सुनबाई, जबरदस्त. होपलेस म्हणजे अत्यंत आशावादी. जबरदस्त. तुला सांगतो, आमचा मुलगा लहानपणापासून होपलेस आहे. शाळेमध्ये असताना इतका होपलेस होता, आईचं कौतुक करावं तेवढं कमी. सुनबाई, वरती बसा, इकडे बसा. मी विनंती करतो की त्यांनी इथं बसून घ्यावं. जिपे तू बसून घे. आता आपली मॅच बघस तू. वेरे बॅट जिंकून येतो असं अच्छा, म्हणावं. जिंकून येतो. असू द्या. बरं आहे का? किती बॉल बाकी आहे? हा बॉल किती बाकी आहे? मला सगळ्यांना सांगा, कोर सांगायला कोर सगळ्यांना सांगायला आवडेल या ठिकाणी की या ठिकाणी 2 बॉल फक्त शिल्लक आहेत आणि 6 रन तुम्हाला करायचे जिंकायचे असेल. 1 मिनिट. 2 बॉल. 2 बॉल शिल्लक आहे म्हणजे याला काय अर्थ आहे? अरे एवढे बॉल आणले होते, गेले कुठं? 2 बॉल शिल्लक आहे. हा भ्रष्टाचार आहे. याचे मी पानमुळा खोलून काढणार आहे.
एक मिनिट आता खेळायला मी हे मोठा घालत नाही. एक काम कर, 100 रुपये घे आणि 4-5 बॉल घेऊन ये परत मध्ये खेळायला. त्याला काय अर्थ आहे काय? तुम्ही गप्प बसा. काय झालं? हे काय आमटी आहे का पाहुणे आले म्हणून पाणी घालून वाढवली? अरे क्रिकेट आहे, नियमानुसार 2 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. तुमचं काय उशीर आले खेळायला, त्याला आम्ही काय करायचं? आदर असू द्या. आता आपला जलवा बघा, जाळण दूर संकट काढीत असतो आता आपण. जबरदस्त. तू काय म्हण दे रे. हा? बाकी काही म्हणा, असू दे. चांगले पाठ. हे बघ शतक अशा पद्धतीने नवीन संधी या ठिकाणी शतक मारते बघ शतक. काय शतक मारते शतक. 2 बॉल राहिले, 2 शतक होत आहे. हा? शतक होणार आहे का? होईल ना, काय हरकत आहे. आमची सुनबाई आली. सुनबाईचा पायगुण म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे. जबरदस्त त्या वाचून सुनबाई घ्या, तुमच्या वाचून घ्या. अशा आशीर्वाद. पद्धतीने तारमाळ्याच्या शेवटचा हा कार्यक्रम. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेले असताना या ठिकाणी आपल्या या ग्राउंडवरती खेळण्यासाठी आलेले आहेत सगळ्यांचे आवडते रणबीर दादा तरमळे. बघायचं की आता ते काय करणार आणि ते काय खेळणार. आणि आता चेंडू टाकण्यासाठी एक मशरूम कटचा माणूस तयार. त्यांनी टाकलं आणि आयो जोरदार तिकडे गेला. चेंडू कुठे गेला काय कळलाच नाही. रणबीर दादांनी काही उपयोग नसलेला चेंडू मारला. चेंडू गटरात. टपा टाक रे, टपा टाक रे, टपा टाक रे. हाय पुन्हा एक खेळण्याची संधी. आता बघा तिकडे रणबीर दादा काय करणार. रणबीर दादा यांनी आठवलं आणि हा जबरदस्त जबरदस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. तुम्ही त्याला कशाला दिला पैसे? पैसे कशाला दिले याला? अरे तिने बॉल पकडला ना, 2च बॉल शिल्लक राहिली. ती एक अंतर हरपला असतात मग काय. व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबास शाबास. अरे त्याने कॅच घेतला, तो आउट झाला तुमचा पोरगा. या अरे एवढा होपलेस माणूस आऊट झाला. याला काय अर्थ आहे? हा ह्या तुमचा पायगुण आहे. हा 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 तुमचा पायगुण. पोरगा आऊट झाला माझं. मी काय केलं अण्णा? मग? हा तुमचा पोराला खेळायला येत नाही ना बोकडाला. ए दीपे तू गावाचा आले झालं तू इकडे रे तू इकडे. या ठिकाणी मैदानामध्ये मटर होणे चिन्ह आहे. अरे आता काय म्हणलं होतं? हा? काय रे कॅच घेणार का तुम्हाला? कॅच घेणार? पास करा. आपण सगळे अटक होऊ. पास करा. चला खेळाचे नियम पाळा. हा अत्यंत खराब परिस्थिती. हा. अत्यंत खराब परिस्थिती. तरमळे चषक वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 6 रन करायचे आहेत. आता कोण आहे रे? आता हे सिच्युएशन मध्ये हा चषक एकच माणूस यांना जिंकून देऊ शकतो. तो म्हणजे क्रिकेट सम्राट हा खबीर पान. जोरदार टाळ्या खबीर पान यांच्यासाठी. एक बॉल खेळायचा तुला, एक फक्त. एवढा खेळ अभिनय 100 झाल्यासारखा. शेवटचा बॉल खेळायचा आहे. 6 रन जमणार आहेत का? 70 मिनिट. हा ते खेळा, ते नंतर करा ते. आता अत्यंत चला खेळा पटकन. हा अत्यंत टेन्शनची परिस्थिती. आता बघायचं की काय करणार आहे. कबीर पान खेळामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा माणूस, अतिशय उत्कृष्ट असा माणूस. आणि ते अंदाज घेतल्याशिवाय खेळतच नसतात. अतिशय प्रत्येक बॉल हा त्यांना मोजून मापूनच खेळायचा असतो. अंदाज घेतल्याशिवाय ते कुठलाही बॉल खेळत नाही. हा 6 मारणार 6 डायरेक्ट. तेवढा तो कॉन्फिडन्स स्वतःला नाही ते अजून. चला आता या ठिकाणी कबीर पान या ठिकाणी खेळणार आहेत. हा चषक ते जिंकू शकतात. तरमळे चषक. आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि कबीर हे काय चालू आहे तुमचं? हा हे स्टंप मध्ये ठेवले कोणी सांगा मला पहिले. काय चालू आहे? स्टंप ठेवायची जागा आहे का? ही स्टंप ठेवायची जागा आहे का? तिकडे ठेवा ना स्टंप. हा बीपी आहे तुम्हाला. काय डोक्यावर बिक्यावर पडला काय? असे खेळायचं काय? टंपच उडून टाकलं सगळं. येडा बिडा आला काय तू? पळ्या
फिक्स केली आहे का मी आज? अहो काय म्हणताय तुम्ही? मग काय फिक्स केली? आयुष्यात माझं काय फिक्स होईना. ना लग्न ना नोकरी, मी काय मॅच फिक्स करणार हा? दादा आणि मॅच फिक्स केली असेल कारण ह्यो आणि विरुद्ध टीम वाला पिंट आहे ना, दोघं एका छत्रीत चालले होते दादा. ए ती काय आठवण आहे का माझी? एका छत्रीत जायला पाऊस लागत होता, तोच म्हणला माझी छत्री येतो का? मीच गेलो होतो त्याकडं. एक मिनिट, मी काय म्हणते, अण्णा भांडू नका तुम्ही. हा, त्यांचं खरंच काय दोष नाही पानसाहेबांचा. अरे जिल्हा पातळीवर खेळलोय मी, बक्षीस पण मिळालंय मला. काय? 251 बिस्किटा पुडा. बघा, खरंच त्यांचा दोष नाही अण्णा. नाही नाही, त्यांचा नाही, दोष तुमचा आहे. तुमचा पाय गुण खराब आहे, तिच्यामुळे माझ्या पोराची टीम हारलेली आहे. तुमचा पाय गुण खराब आहे. अण्णा काय पण काय बोलता हा. तुम्ही? आता तू आम्हाला शिकवणार आहे खेळायला? हा? तू आम्हाला शिकवणार खेळायला? तू ग बस. हा. गप काय बसा. मी खरंच शिकले ना तर तुझ्यापेक्षा चांगलं खेळून दाखवीन. पोरगी आहे, पोरगी. तुझं काम फक्त घरी जायचं, स्वयंपाक बनवायचा. हा. कळलं काय? बाकी याच्यावर काय नाही बोलायचं. चल निघ. ते काय जिम्मा फुगडी आहे का खेळायला? हा? म्हणायला काय चालू आहे? चला. हा. आणि हुकलेल्या इकडे तू आजपासून आमच्या टीम मध्ये नाहीस, समजला? हो. आहे, चला रे. चला निघ. ऐका ना, गद्दार गद्दार आहे तू. गद्दार ऐका ना, ऐका ना. ए. ग्राउंड खाली करा, नाही तर कुत्री सोडण्यात येतील. त्या बाकी वर्ष झालं अण्णा, आणि त्यामुळे चषक परत एकदा आलेला आहे. आता या वर्षी तर मला वाटतं तर तुफानच गर्दी होईल नोंदणीसाठी. या वहिनी काय म्हणताय तुम्ही? कशासाठी आलाय? काम काय काढलं? बुकिंग करायचं होतं अरे वा वा, कशाचं? क्रिकेट टीमचं. हा? कसल्या? एक मिनिट, तुम्हाला गॅसचं बुकिंग म्हणायचं होतं का? बायकांचं तेवढंच असतं नुसतं. नाही अण्णा, यंदाच्या टर्माय चषक मध्ये आम्ही की नाही गावाची महिलांची टीम करणार आहे. अच्छा, हा. महिलांची टीम करणार आहे. आणि महिलांची टीम करून करणार काय? कुरड्या, पापड का लोणचे? हा? काय चालू आहे? घ्या, हसून घ्या अण्णा, हसून घ्या. नाही, कसं आहे, बायकांना नुसतं बांगड्या भरायच्या असते हातात, अशी टीम बीम नसते काढायची. सुनबाई होणार होते म्हणून सांगितलं, सल्ला दिला तुम्हाला. हसून घ्या अण्णा, हा? कारण एक दिवस हीच महिलांची टीम आहे ना, हा? तिचं नाव इतिहासात लिहिलं जाणार आहे. क्रिकेटची टीम खेळत आहे. वा. तुमची कल्पना चांगली आहे, चांगली कल्पना. आणि या चांगल्या कल्पनेसाठी आपण खरं तर दुजोरा पण दिला पाहिजे. पण कसं आहे मॅडम, तुम्हाला क्रिकेट शिकलं पाहिजे पहिल्यांदा. आणि क्रिकेट शिकण्यासाठी कोणीतरी शिकवणारा माणूस पाहिजे ना. कोणीतरी असेल ना दादा, आता कोण शिकवेल? माझ्या तर ओळखीत कोणी नाही राव. कोण शिकवल रे? मी शिकवणार. कोण? खबीर पान. सध्या काय काम करतो? कोचचं काम करतो. कोचचं काय काम करतो? म्हणजे कापूस बाहेर आला असेल ना, परत आत टाकतो, स्प्रिंग बदलतो, पिलो कवर बिवर, गाद्या बिड्या, कडक एकदम काम, एकदम स्वस्त मस्त. हे शिकवणार आहे. नाही, ते कोच आहेत म्हणल्यावर शिकवतील ते. हा, ते माहितीये मला. कोच म्हणजे ते पक्षी हा. शिक्षक. पक्षी शिक्षक. पक्षी शिक्षक. प्रशिक्षक. हा, तेच पक्षी रक्षक. माहितीये मला. मी शिकवणार. आपण महिलांची टीम बनवू. एक गोष्ट लक्षात ठेव, क्रिकेटमध्ये महिला नसतात. असतात असतात असतात. श्रीलंकेच्या टीम मध्ये महिला जयवर्धनी आहे. ती कोणी? महिला असतात. चला
मध्यंतरी बहुतेक डोक्यावर पडलाय हा. कोचर आम्हाला शिकवाल ना तुम्ही हा हा? चला मग शिकवतो की. मग शिकवा मग चला काढा पत्ते. हा, पत्ती पत्ती हा? 2 बायकांच्यात क्रिकेट खेळतात का कधी हा? अगं बाई हो मला टीम पाहिजे टीम. हो मला अजून बायका लागतील. आ? टीमसाठी अजून बायका लागतील. आपल्याला 11 जणांची टीम करायची का? आहे आणि त्या पण हुशार हव्यात, हुशार. हुशार एक बाई आहे गावात, एक बाई आहे जी खूप हुशार आहे. कोण? स्वारगेट बाई. हो स्वारगेट बाई. निषेध आहे माझा, निषेध आहे, बंद करा हे सगळं. निषेध बंद कर, निषेध आहे म्हटलं ना, निषेध आहे, बंद कर, बंद कर, निषेध आहे माझा. अगदी सांगते तुम्ही फ्लॉवर फ्रीज मध्ये का नाही ठेवलं हे? मी फ्लावर नाही, मग कोण आहे? मी हिची फ्रेंड रोजी. रोजी बटर ए! आणि हे कोण आहेत? कुणीही का असे ना तुम्ही, हा? हे बघा, तुम्ही जर म्हणालात की मी मंडळाचा अध्यक्ष आहे तरीही मी वर्गणी देणार नाही. वर्गणी मागायला आलोय. नाही म्हणजे नाही, मग काय मागायला आला तुम्ही? हा? कोथिंबीर? कोथिंबीर मागताय माझ्याकडे? कोथिंबीर किती महाग झाली आहे ना, अक्कल आहे, कोथिंबीर मागताय तुम्ही माझ्याकडे? नीट ऐका ना. नेट पाहिजे आता तुम्हाला, नेट पाहिजे. वा रे वा, नाही नेट नाही, हॉटस्पॉट आहे माझ्याकडे. काय? सोसायटीमध्ये म्हणतात मला, हाच आपला हॉटस्पॉट आहे. ऐकून घ्या माझं. आपण की नाही गावामध्ये एक महिलांची क्रिकेटची टीम करायची आहे, त्याच्यात तुम्ही खेळणार का? हो, आवडेल मला. पुरुषांना धडा शिकवलाच पाहिजे, बरोबर आहे तुमचं, पण माझी एक अट आहे. काय? नेतृत्व मी करणार. ते मॅच जिंकल्यावर आपण सगळ्यांनी करायचं आला बाबराव या गाण्यावर काय? नेतृत्व असं करतो ना आपण. नृत्यत्व नाही, नेतृत्व. कॅप्टन मी. नाही ते शक्य नाही. का? हे बघा कसं आहे ना, कॅप्टन म्हटलं की कंपल्सरी हेल्मेट घालावं लागतं. अगं बाई, मग मी नाही कॅप्टन. आम्ही पुणेकर हेल्मेट घालत नसतो कधीच. पण तरीही मी तुमच्या टीम मधून खेळणार म्हणजे खेळणार. वा. तर ठीक हा. आहे, उद्या सकाळी 5 वाजता सगळ्यांनी इथे हजर राहायचंय. उद्या सकाळी 5 वाजता कदम ताल. हिलाच करा पक्षी रक्षक. हा. आता कोण कसं पाहिजे आता तुम्हाला? अशी पाहिजे आपल्याला महिला की धडाके पाहिजे, तिच्या नजरेने एक एक जण आउट होईल अशी महिला पाहिजे. हाय, हा? अशी एक महिला आहे कोण? जिच्या एका नजरेनं सगळे घायल होतील. अशी एक धडाकेबाज महिला मला माहितीये. कोण? फारुळेबाई सातारकर. ए, चल. या फारुळेबाई सातारकरांचा फड. बाई मस्त आहे. हा? टॅलेंटनी मस्त आहे का? हो हो. बाई या की. तर मंडळी, दीपिका धोत्रे प्रशिक्षक खबीर पानच्या साथीनं बनवणार आहे महिलांची क्रिकेट टीम. आता बघायचंय या सगळ्यात गावातल्या महिला तिची साथ देणार का? खबीर पान कशा पद्धतीनं महिला टीमला क्रिकेटचं प्रशिक्षण देणार आणि महिला क्रिकेट टीम टरमळे चषक जिंकणार का? बघूयात उद्याच्या भागात. हरमनप्रीत, तुम्ही पंजाबचे आहात, तुम्ही लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचं? हाँ जी, बचपन से खेलती थी. मेरे पापा भी क्रिकेट खेलते थे, उनका खुद का क्लब होता था. वाह, वाह. और उस टाइम पापा के साथ जाती थी क्रिकेट खेलने के लिए.
और फिर इंडिया टीम में आने भी स्टार्टिंग में बहुत गालियाँ पड़ती थी बिकॉज जब मैं उड़ाती थी बॉल और आउट हो जाती थी, फिर स्ट्रेंथ गेन करा और लाइक इतना कॉन्फिडेंस बिल्ड करा कि बाद में जब बैटिंग के लिए जाओ और अगर अपने आप पे इतना कॉन्फिडेंस होना चाहिए कि अगर मैं मारूंगी तो बॉल बाहर ही जाना चाहिए। वाह वाह, तो लड़के तो आसपास ही नहीं आते होंगे अभी आपके, क्योंकि किसको किधर उठा के फेंक दिया वो फिर वापस आएगा ही नहीं। हाँ, अभी जैसे जिन लड़कों के साथ मैं खेलती थी उनके सबके फ़ोन भी आते हैं, उन लोगों को बहुत प्राउड फील हो रहा है और वो लोग सब यही बोलते हैं, देख तूने मुझे मारे थे ना छक्के, अभी वो काम आए। दंगल आठवलं मला, दंगल पिक्चर मधल्यासारखं झालंय. हरमन, खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. आता मी येणार आहे पूनम यांच्याकडे. पूनम, मुंबईची आहेस तू आणि प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलानं आपल्या मुलीनं काहीतरी वेगळं करावं. भारतीय क्रिकेट टीमसाठी तुम्ही सिलेक्ट झालात, कसं वाटतं? ऑब्वियस लहानपणापासून जेव्हा मी क्रिकेट सुरू केलेलं तेव्हा स्वप्न होतं की इंडियासाठी खेळायचं. नंतर जसं मी खेळत गेली, लहानपणी मुलांमध्ये खेळायची, पहिलं गली क्रिकेट खेळत होती, नंतर 5 वर्ष मी मुलांमध्ये खेळली. त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा वुमेन्स क्रिकेट माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे मला ते इंडियाचं ड्रीम तसं लहानपणी नव्हतं. तर जेव्हा मुलींचं क्रिकेट एकच अकॅडमी होती माटुंगा जिमखानाला, तर तिथे मला दिसायला लागला की येस, मुली पण आहेत, मुली पण खेळतात, खूप चांगलं वाटतं. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर सर आणि कपिल देव सर जेव्हा आमच्यासाठी विशेष पाठवतात, MS धोनी पाठवतात, तर खूप 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 चांगलं वाटतं, एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. लहानपणापासूनच तू क्रिकेट खेळायचीस, तू सांगितलंस, पण घरच्यांची काय प्रतिक्रिया असायची खेळताना? आई म्हणजे कपडे धुते ना, ज्यात म्हणजे तो धोका असतो, तर तसा तो घरामध्ये होता. म्हणजे तो मला बॅटसारखा वाटला, तर मी म्हटलं चलो आता ह्याच्याबरोबर काहीतरी ट्राय करूयात. मी पप्पांना सांगितलं की मला असं जायचं आहे, अकॅडमीला जायचं आहे. तर तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं की जर तुला म्हणजे तू जर शेवटपर्यंत खेळणार असशील ना, तर मी तुला पाठवेन अकॅडमीला, पण असं नाही व्हायला पाहिजे की 1 वर्ष खेळलीस, 2 वर्ष खेळलीस, मग म्हणालीस की आता मला कंटाळा आलाय, आता मी नाही खेळत, आता दुसरं काहीतरी करते. सो असं नाही झालं पाहिजे. तेव्हा पप्पा एकटेच कमवणारे होते घरात, म्हणजे परिस्थिती इतकी चांगली नव्हती आमची, पण त्याच्यामध्येही त्यांनी मला किट आणि आणून दिलं. आणि तेव्हा स्वतःचं किट मिळालं ना, तेव्हा इतका आनंद झाला की नाही, आता काहीतरी केलंच पाहिजे, आता पूरा जान लगा देना है इसमें. क्या ती म्हणाली की धुणं धुवायचा जो धोका असतो त्यानं तिने खेळायला सुरुवात केली, पण तोच धोका विरोधी टीमसाठी पुढे एवढा मोठा धोका होईल हे त्यांना वाटलं नसेल. आणि वडिलांसाठी विशेष टाळ्या, कारण प्रोत्साहन फार महत्वाचं आहे. वर्ल्ड कप बद्दल भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण काय झालं, क्रिकेट बघायला सोपं वाटतं. प्रत्येकाला असं वाटतं काय हे तर मला जमेल, हे तर सोपं आहे. घरात बसून पारावरची चर्चा खूप, अरे इकडे मारायला पाहिजे होता ना, ते खूप चालतं आपल्याकडे. हा माणूस कधी बाहेर जाऊन खेळलेला पण नसतो, त्याला कशाला पाठवला बोललो होतो, हे खूप चालतं. आमच्याकडे एक असे काका आहेत, कदम काका त्यांचं नाव आहे, ते डोंबिवलीत राहतात. तर त्यांचं सतत असं म्हणणं आहे की बाबा मी क्रिकेट खेळू शकतो, मला सिलेक्ट करा. मी म्हटलं अरे हे सिलेक्ट नाहीत करू शकणार, तुम्ही फक्त त्यांना भेटा. तर त्यांना असं वाटतं की तुम्ही सिलेक्ट कराल, तर भेटा त्यांना. या कदम काका या. ओ गॉड, काय एवढं का करताय तुम्ही हे सगळं? कशासाठी करताय हे सगळं? मला क्रिकेटमध्ये जायचंय. हे बघा, हे हॉटेलात जाण्यासारखं सोपं नाही की मला ह्या हॉटेलात जायचं इडली सांबर खायला. मी कुठेही जाऊ शकतो, त्याच्यासाठी एक अभ्यास असतो, एक प्रशिक्षण असतं. मला आवड आहे क्रिकेटची, मी खेळतो ना. काय खेळता तुम्ही? हे क्रिकेट खेळत असतो तासन तास. कुठं? मोबाईलवर. मोबाईलवरचं क्रिकेट नाही, ग्राउंडवर क्रिकेट खेळता आलं पाहिजे. मग ग्राउंडवर जातो ना मोबाईल घेऊन. ग्राउंडवर मोबाईल घेऊन नसतं जायचं, ग्राउंडवर स्वतः तो खेळ खेळता आला पाहिजे तुम्हाला. अच्छा, असं होय. तसं असतं ते. क्रिकेट विषयीची काही माहिती का आपण बघूया यांना. मला सांगा, यष्टी रक्षक कोण असतात? ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघं. त्याच्यामुळे एसटीचं रक्षण होतं. ते नसती चोरी होईल एसटीत, ते रक्षा करतात, म्हणून त्यानंतर एसटी रक्षक.
थँक गॉड एक तरी बरोबर आलं. तुम्ही कुठे ठरवता? विकेट किपर डायरेक्ट हिट म्हणजे काय? अरे सैराट लागलं हिट. डायरेक्ट हिट म्हणजे सैराट आणि क्लीन बोल्ड म्हणजे ट्यूबलाईट. राहू द्या. तुम्ही नका ठरवू हे. लेट कट चुकीचं बोलताय तुम्ही. तसा शब्द नाही, कटलेट असा शब्द आहे. खायचा पदार्थ आहे तो. काय बोल. Oh, no, yes. चुकलाय तुम्ही. रिटायर हर्ट म्हणजे काय सांगा? रिटायर्ड हट म्हणजे बघा, माणूस जेव्हा रिटायर्ड होतो आणि बायकोने पोरं त्याला हड करतात त्याला म्हणतात रिटायर्ड हड. तो म्हणतो चहा दे हड, पाणी हड, अगं जेवायला तरी हड. रिटायर्ड हड जीवा लागणार आहे. रिटायर्ड हड. बर मला सांगा, लेग बायला मराठीत काय म्हणतात? ना चिट्टांग. बरोबर बोलता की ना असं ते अंतर करतो त्याला. यॉर्कर म्हणजे काय? गाणं आहे ते गाणं. यॉर्कर गाणे? हाँ कुठलं? चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर यार के. प्यार कर. यॉर्कर वेगळं, प्यार कर वेगळं असतं ना. उगा काही म्हणताय तुम्ही. मला सांगा, कशासाठी आला इथे? कसं आहे ना की मला क्रिकेटची आवड आहे, इथं माहितीचं आता कळलं. आता इथं माझा पोरगा आहे, त्याच्या लग्नासाठी एक चाललेलं आहे माझं स्थळ बघणं. तर मोना असं कळलं की स्थळ बघतीया. हा मोना. आणि तिला ऋतिक रोशन हिरो खूप आवडतो. हो का? हे खरं आहे का नाही? असे बाहेर फिरू नका, उंदीर समजून पकडतील लोक तुम्हाला. बघा आता बघा एकदम ऋतिक. काहीच फरक नाही, सेम दिसतंय. आता मी आहे ऋतिक रोशन. हो ना काय म्हणा, मी मनापासून तुझ्यावरती खूप प्रेम करतो. मला तुझं क्रिकेट खूप आवडतं. माझं स्टंट बघायचं का तुम्हाला? स्टंट दाखवणार करू. खरंच आहे माझा स्टंट. छोटा जादू पटकन स्टंट घेऊन ये. असू दे, पंच वाजला, जाऊ दे. तुमच्या लक्षात आलं असेल की ते 11th आवरला बनवलंय आम्ही. असा लो बजेटचा एक जादू त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय. आपने मुझसे कहा था जा अपने बाप से सीख क्या. खरंय. ये मेरा बाप है और मेरे से भी भंगार है. असू दे बापा, असू दे. जाता आता झालं तुमचं, ते काय नाही करणार लग्न तुमच्याशी असं मला वाटतंय साधारणपणे तरी. खरंच नाही करणार. ओके, तर मग आता मी जातो. कसे जाणार जाताना तुम्ही? उडण कष्टरी. उडण कश तरी येणार? नाही मी स्वतःच उडण कष्टरी. मोना आता तुमच्याकडे येणार आहे. हा कोट मिळवण्यासाठी सगळी धडपड चालू असते. भाग मिल्खा भाग. तर सेम कोट त्यांनी घातलेला असतो आणि आज तुम्ही तो घातलाय. कसं वाटतंय? पहिले तर म्हटलं गेलं तर इंडियासाठी खेळणंच खूप मोठी गोष्ट असते. आणि हे कोट मिळवणं, ज्या दिवशी माझा डेब्यू झाला होता तेव्हा मला हे मिळालं होतं. आणि मी खूप एक्सायटेड होते की आईला, म्हणजे माझं डेब्यू इंग्लंडमध्ये झाला. अच्छा. आणि आम्ही जेव्हा लंचला गेलो इंग्लंडमध्ये, क्वीन्सचा जेव्हा लंच असतो, त्यांचा बर्थडे होता त्या दिवशी लंच असतो आम्हाला, तर तेव्हा मी हा पहिल्यांदा घातला होता. वा वा वा.
आणि तेव्हा तेव्हा माझ्याकडे असा फोन नव्हता की मी त्याचा फोटो काढून आईला पाठवेल, पण मी कोणातरी कडून असं जमवलं आणि तो फोटो पाठवला आणि आईला सांगितलं, आई हा माझा पहिला अचीवमेंट आहे हे. तर तेच एक एक्साइटेड मुमेंट आहे माझ्यासाठी. हार्डवर्क करायसाठी आपल्याला एक पाठिंबा हवा असतो, तो माझ्या आईने मला दिला. आपल्या मंचावरती इतिहास रचणाऱ्या या सगळ्या रणरागिणी आलेल्या आहेत आणि एका दिवसात तर मी यांना जाऊ देणार नाहीये. यांच्याच बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या भारत दौरा.